हॅलो, नमस्कार. या प्रश्नामध्ये काय म्हणलंय, खालील आकृतीत त्रिकोण हा शिक्षक दर्शवतो. त्रिकोण कोण? शिक्षक. हा झाला शिक्षक. नंतर चौकोन हा विवाहित लोक दर्शवतो. चौकोन विवाहित. ओके. वर्तुळ हा एकत्र कुटुंबात राहणारे लोक दर्शवतो. वर्तुळ काय झालं? एकत्र कुटुंबात राहणारे, एकत्र कुटुंब. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारलाय आपल्याला, एकत्र कुटुंबात राहणारे विवाहित म्हणजे एकत्र कुटुंबात राहणारे म्हणजे गोलात असणारे, पुढं विवाहित. विवाहित म्हणजे चौकोनात पण पाहिजे, ते गोलात आणि चौकोनात पाहिजेत, परंतु शिक्षक म्हणून काम न करणाऱ्या. शिक्षक म्हणजे त्रिकोणात नकोय, मग त्रिकोणावाले बादच करून टाकू सगळे, संपले त्रिकोणावाले. करणाऱ्या व्यक्ती कोणत्या अक्षराने दर्शवल्यात? ज्या गोलात आणि चौकोनात आहेत, म्हणजे एकत्र कुटुंबात आणि विवाहित. पण शिक्षक नाही म्हणून शिक्षक त्रिकोणवाले अजिबात नको, खोडून टाकले त्रिकोणवाले मी. गोलात आणि चौकोनात असणारे कोण आहे? फक्त आता इथं डी उरतोय. ए फक्त चौकोनात आहे, ए फक्त विवाहित आहे, पण एकत्र कुटुंबात आहे का? गोलात नाहीये. आणि ई फक्त एकत्र कुटुंबात आहे, पण विवाहित नाही. आणि आपल्याला काय म्हणलं, एकत्र कुटुंबात पण पाहिजे आणि विवाहित पण पाहिजे, म्हणजे गोलात पण पाहिजे आणि चौकोनात. तो काय आला? डी, पर्याय नंबर 3. समजलं? पहिल्याबद्दल थँक्स.